तुम्ही काय करता? सगळे विषय हाताळते, लग्नापासून म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत. ही बाबा तुझ्या आयुष्यात ह्याच्या लिमिटच्या पुढे नाहीये. त्यांना तसं नाही, ते मान्यच नसतं. मी आज तुमच्याकडे माझा एक प्रॉब्लेम घेऊन आलेलो हो. आहे. तर तुम्ही मला काय काय विचारता? आता मी तुम्हाला हेच मी म्हटलं ना, नाव विचारते, मी कुठे जन्मतारीख विचारते, मूळ गाव कुठलं, नोकरी निमित्ताने व्यवसाय निमित्ताने कुठे आलाय ते, लग्न होणार आहे की नाही, ते टिकणार आहे की नाही, बरं त्याच्या आयुष्यात अब्रॉडला जाण्याचे योग आहेत की नाही, किंवा त्याचं आरोग्य कसं राहील हे, म्हणजे तुम्ही हे सगळे भाकीत करता थोडक्यात? भाकीत म्हणा, भविष्य म्हणा, पण हे मी गाईडलाईन म्हणून वापरा असं नेहमी सांगते. वडील ज्योतिषी होते, फार मोठे ज्योतिषी होते, त्या काळात एवढी प्रचंड फीस त्यांची म्हणजे होती. लोक बसलेली ज्योतिष शिकलाच नाही. मी सांगते काय, मला तिटकारा होता. हो, म्हणजे तुम्ही ज्योतिषी नाही, तुम्ही अंकशास्त्रज्ञ नाही, तुम्ही हात बघणारे नाही, आणि तुम्ही एखाद्याचं भाकीत करता आणि त्याचं काहीतरी निवारण करता. आज तुम्हाला एक सांगितली, तीच मी दुसऱ्याला नाही सांगणार. इतक्या वर्षात एखादी खूप जास्त आठवणीत राहिलेली एखादी केस, की म्हणजे ते खूप खतरनाक केस होते, असं काही आठवत आहे? म्हणजे आत्महत्या वगैरेच्या केसेस पण आलेल्या आहेत माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आलेले आहेत त्या आहेत सौ सुचेता गोडबोले मॅम. सुचेता गोडबोले मॅम यांच्याविषयी इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर थोडंसं क्लिष्ट होतं. काय होतं की कधी कधी एखाद्या व्यक्तीला शास्त्र अवगत असतं, तर कधी कधी एखाद्या व्यक्तीवरती कुठली तरी दैवी कृपा असते. सुचेता गोडबोले मॅम या दुसऱ्या प्रकारात मोडतात, आणि त्यांचं इंट्रोडक्शन देताना मला बऱ्याचदा असं वाटत होतं की आपण काय बोललं पाहिजे त्यांच्याविषयी. तर मी त्यांच्याविषयी जास्त काहीही न बोलता मी सरळ सुचेता गोडबोले मॅम यांच्याकडे जातो आणि त्यांनाच विचारतो की तुम्ही तुमची ओळख मला आणि माझ्या प्रेक्षकांना कशी करून द्याल. चला तर मग वळूयात त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. खूप खूप थँक्यू, तुम्ही या मंचावरती आलात आणि आजच्या या भागामध्ये तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहात. आणि सर्वप्रथम तर तुम्ही तुमची ओळख अगदी थोड्या शब्दामध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी जर करून दिली तर आपल्याला मुक्त चर्चा करता येईल. सुरू करूया आपण. येस नक्कीच मॅम. मी गोडबोले सुचेता, वयाच्या 9व्या वर्षापासून ही दैवी शक्ती आहे माझ्यामध्ये. वडिलांच्या माझ्या ते लक्षात आलं, त्यांनी ते वाढवलं, कारण ते ॲस्ट्रॉलॉजर होते. बरं. त्याच्यामुळे माझी पत्रिका त्यांना माहिती आहे ना. अच्छा. त्यामुळे मग त्यांना ते माहिती होतं, मग त्या पद्धतीने त्यांनी वाढवलं. बरोबर. फक्त ती शिक्षा वाटत होती सुरुवातीला, लहान असल्यामुळे. बरं. पण जसं जसं आता तर नाहीच, म्हणजे मी हे सोडू शकत नाही, किंवा आता समजलंय त्याचं महत्व. पण सुरुवातीला शिक्षा वाटत होती, हे मी मान्य करते. म्हणजे आयुष्यात मी कधी मार्गातनं पुढे जाईन किंवा 4 पैसे मिळवीन असं तर मी ठरवलेलंच नव्हतं. म्हणजे विरोध होता माझा की मला ह्या शास्त्रातनं पैसे मिळवायचे नाहीत. पण परिस्थिती माणसाला, तुम्हाला माहिती आहे की जे नसतं तेच तुम्हाला परमेश्वर करायला भाग पाडतो. परिस्थिती अशी आली की ते म्हणजे सुरू होतच माझं, पण व्यवसाय म्हणून मी करत नव्हते, कारण मला पैसे मिळवायचेच नव्हते ना. असं काहीतरी ती भीष्म प्रतिज्ञा असल्यासारखं केलं होतं मी माझ्या मनाशी. पण एक पॉइंट असा आला की मला ते व्यवसाय म्हणून सुरू करावं लागलं. आणि तरी मी आनंदी आहे. मी माफक फी घेते, मी फी घेते. आता कोणाला ती जास्त वाटते, कोणाला कमी वाटते, त्याला मी नाही काही करू शकत. पण इथे कुठलंही अंधश्रद्धा नाहीये, कुठलंही काय आपण म्हणू की करणी, किंवा अजून तुम्ही म्हणाल की असे वेगळे प्रकार आजकाल करतात, तसं इथे काही नाही. थोड्या शब्दामध्ये मला असं प्रेक्षकांना तुम्ही काय करता हे सांगितलं तर तर मी सगळे विषय हाताळते, लग्नापासून म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत. म्हणजे आधी जन्म होणार आहे का नाही, किंवा लग्न आहे, शिक्षण आहे,
किंवा तुम्ही अब्रॉडला जाणार आहात का नाही, किंवा तुमचं मॅरेज लाईफ असं असेल, बरं, मुलांसोबत असं असेल, पैसा किती असेल तुमच्या आयुष्यात. पण हे ना फार मी आजकाल पाहते सर, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं की एखाद्याला आता मी सांगितलं ना हे असं असं आहे, मान्य नाही करत कोणी की बाबा तुझ्या आयुष्यात ह्याच्या लिमिटच्या पुढे नाहीये. त्यांना तसं नाही, ते मान्यच नसतं. त्यांना असं वाटतं ह्यांना काही समजत नाही, माझ्यामध्ये एवढी धमक आहे की म्हटलं करा तुम्ही. ओपन चॅलेंज असतं माझं. पण असं आहे की परमेश्वर सुद्धा म्हणतो ना की तुमच्या नशिबापेक्षा जास्त एक रुपया सुद्धा तुम्हाला मिळत नाही वेळेच्या आधी आणि जेवढं ठरवलंय त्यांनी परमेश्वराने, त्याच्या पुढे तुम्ही नाही जाऊ शकत. आणि हे कळतं मला, पण तरी ते ऐकत नाहीत लोक. हे पैशाच्या बाबतीत असं नाही, सगळ्याच बाबतीत आहे. म्हणजे एखाद्याला मी सांगितलं बाबा तू लग्न करू नकोस का, एक मुलीशीच का कोणाशीच, किंवा लग्नाचं सुख तुझ्या आयुष्यात नाहीये असं मी त्यांना सांगितलं, तर त्यांना असं वाटतं ही बाई काय बोलतेय, मी तर करणार, सक्सेसफुली करून दाखवणार. परत ते चॅलेंज येतं माझ्यावरती. पण मग थोडे दिवसातच पुन्हा लक्षात येतं की नाही ते वर्कआउट होते. इथे सर्वात महत्वाचं मला हे विचारायला आवडेल की तुम्ही जसं सांगितलं की लग्न होणार आहे की नाही, ते टिकणार आहे की नाही, बरं त्याच्या आयुष्यात अब्रॉडला जाण्याचे योग आहेत की नाही, किंवा त्याचं आरोग्य कसं राहील, हे म्हणजे तुम्ही हे सगळे भाकीत करता. थोडक्यात भाकीत म्हणा, भविष्य म्हणा, पण हे मी गाईडलाईन म्हणून वापरा असं नेहमी सांगते. मी पण एक माणूस आहे, मी चुकू शकते. 99.99% ह्याच्यावर विश्वास ठेवायचा, स्वतःची बुद्धी नक्की वापरायची. ही गाईडलाईन आहे. गाईडलाईन म्हणून वापर केला ना तुम्हीच पण चुकणार नाही आणि मी पण नाही. तुम्ही अगदी तंतोतंत जाल तर नाही जमणार आहे. कोणीही इथे पैदा झालेला नाहीये की जो 100% सांगेल. जे कोण म्हणतात ना तसं नसतं सर. परमेश्वर हा एकमेव आहे की त्याच्या हातातच सगळी नाडी आहे. आपल्याला माझी सुद्धा आहे, तर मी सुद्धा अपवाद नाहीये त्याला. मी इथे ठरवलं की नाही मला खूप मोठं व्हायचं, असं व्हायचंय, तसं नाही होऊ शकत. लिमिट आहे माझं सुद्धा आहे ठरलेलं, त्याच्या पुढे मी नाही जाऊ शकणार हे माहिती आहे मला. प्रयत्न करा, प्रयत्नांना माझी ना नाहीये. बरं, हे जे भाकीत किंवा भविष्य तुम्ही जे काही आता वर्तवता तुम्ही एखाद्याला हे करून, ते कशाच्या आधारावरती? एकतर काय होतं, हे भविष्य वर्तवणं किंवा तुमच्या नशिबात पुढे काय लिहिलेलं आहे याचा अंदाज बांधण्याचं काम एक ज्योतिषी करतात, बरोबर आहे, अंकशास्त्रवाले करतात, किंवा बाकीचे आणखीन आता बऱ्याच मॉडेलिटीज आलेल्या आहेत. बरोबर. तुम्ही कशाच्या आधारावरती हे दैवी शक्ती आहे. तुम्ही बोलायला लागलात, तुमची बॅकग्राऊंड मी विचारते. मग ते घरात कोण राहतं, आई वडील आहेत का, भावंड आहेत का, मग नोकरी आहे, व्यवसाय आहे. तर हे सुद्धा लोकांना खटकतंय आजकाल की तुम्ही चेहरा बघून सांगता म्हणल्यावर तुम्ही समोर बसलात की मी सुरू झाले पाहिजे, असं थोडी वेळ लागेल मला असं समजायला लागलं तर. तुमची बॅकग्राऊंड ते एक ठिकाण असतं किंवा त्याला काही एक वेगळी साधना आहे, त्याच्याशिवाय ते व्हायब्रेशन्स मला येणारच नाही. म्हणजे आता समजा आपण असं उदाहरण घेऊयात की मी आज तुमच्याकडे माझा एक प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहे, तर तुम्ही मला काय काय विचारता? आता मी तुम्हाला हेच मी म्हटलं ना, नाव विचारते, मी कुठे जन्मतारीख विचारते, मूळ गाव कुठलं, नोकरी निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने कुठे आलाय ते, साधारण सॅलरी पॅकेज, म्हणजे त्या परिस्थितीचा अंदाज येतो मला. हा माणूस अशात ना आलाय, आता स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे किंवा किती हा पुढे जाईल. असं काही नाहीये की तुम्ही सांगितलं म्हणून मला त्याच्या अनुषंगाने उत्तरे येत असतात, म्हणून ते विचारावं लागतं. कुठेतरी ते कम्युनिकेशन झालं नाही तर मी सांगणार असं.
आणि तुम्ही बोलायला लागल्यावरच ती इंट्युशन येतात मला. बरं, म्हणजे काय होतं, मला जे समजलं आणि प्रेक्षकांना मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण दोघे बोलायला बसलो, मी माझ्याविषयी जेव्हा तुम्हाला सांगायला लागतो की कुठल्या तरी एका मोमेंटला तुम्हाला इंट्युजन येतं आणि ते इंट्युजन तुम्ही सांगता. येस, आता ते मी असं केलंय, थोडंसं विषयाला धरून केलंय. म्हणजे आता तुमचा प्रॉब्लेम जर मॅरेजचा आहे, करिअरचा आहे, तर तेवढंच आपण डिस्कस करायचं. कारण मला समजताना सगळं समजतं, पण तुम्हाला त्याची गरज आहे का? मग माझी पण एनर्जी वाया जाते, वेळ वाया जातो आणि नकोय तुम्हाला. तर जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं विचारा, माझ्याकडनं तेवढं घ्या, त्याच्यामध्ये डीपमध्ये आपण जाऊया ना. करिअर म्हटलं की जॉब, बिझनेस आला, मग कुठला करायचा, का करायचा, किंवा जॉब करायचा असेल तर तो कुठला करायचा ते मी सांगू शकते. कुठलं शिक्षण घ्यावं ते सांगू शकते. बरं, हे म्हणजे कुठलं ज्योतिष नाही, हे ज्योतिष नाहीये, हस्तरेषा नाहीये, अंकशास्त्र नाही, अंकशास्त्र पण नाहीये. पण मला असं फार, आता मी हे वयाच्या 9व्या वर्षापासून करते. 9व्या वर्षापासून? हा. बापरे. सुरुवातीला बळजबरी होती, मी म्हणलं तसं. वडील माझे अडक होते. आता ते मला वाटत होते, कारण मी लहान होते. पण आता मला त्याचं महत्व समजलंय ना, की ते का मला असं बसून करून घ्यायचे माझ्याकडनं. पण आता आजच्या लाईफमध्ये मला एवढा त्यांचे आठवण येते, उपयोग होतो, की मी रोज, एक माझे गुरु आहेत, म्हणजे हे आता झाले व्यवसायातले गुरु वडील माझे, आणि एक माझे आध्यात्मिक गुरु आहेत, नाना धर्माधिकारी आहेत, आप्पा स्वारी धर्माधिकारी आहेत. आता त्यांचा मुलगा आहे सचिन स्वारी धर्माधिकारी. मी स्वतः बैठकीला जाते आणि त्यांच्या आशीर्वाद आहे म्हणा किंवा काही म्हणा, चालू आहे. तुम्ही सांगितलं की वडिलांनी तुम्हाला या क्षेत्रामध्ये वडिलांनी आणलं. ते ॲस्ट्रॉलॉजर होते, पत्रिकेवरून सांगायचे. माझ्यासाठी सुद्धा ऐकायला आवडेल की त्यांना असं कधी वाटलं की, म्हणजे त्यांना कसं समजलं की तुमच्यामध्ये ही इंट्युजन पॉवर आहे? तर पत्रिकेवरनं त्यांना ती आयडिया आलेलीच होती. बरं. आणि तशी लक्षणं दिसायला लागली माझ्यात, असं म्हणूया आपण. म्हणजे आमच्याकडे लोक यायची तेव्हा त्यांची फी 5-5 हजार रुपये होती. विचार करा. म्हणजे खूप मोठी लोक आमच्याकडे यायची. वदा भट सारख्या लोकांनी त्यांना येऊन अशी डिग्री दिलेली आहे. ते टेल्कोमध्ये होते. बरं. असं काही नाहीये की ते स्वतः शिकलेत सगळे. त्यामुळे त्यांना ते माझ्या पत्रिकेतलं सगळं माहिती होतं, काय खराबी आहे, काय चांगलं आहे. मग त्यांना जसं दिसायला लागलं, त्यांनी बरोबर ते वाढवलं. त्यांनी एक माझ्यासाठी खोली बनवली होती. त्या खोलीमध्ये असं मोठा एक, आता हे तुमचा स्टुडिओ कसा आहे अशीच खोली होती. तिथे ओम असं लिहिले, व्हायब्रेशन तयार करायचे, ते उदबत्ती लावायचे, हातपाय धुवून यायला सांगायचे लोकांना. आणि ऊन उठून येतं, ऊन उठून येतं. पहिलं ऑफलाईनच होतं. आत्ता हे मी करोना नंतर जे ऑनलाईन सुरू केलंय ते आत्ता झालंय 2-3 वर्षापासून. पण आत्तापर्यंत माझं ऑफलाईनच होतं. कारण मोबाईल मलाच वापरता येत नव्हता, तर मी ऑनलाईन कसं करणार? तुम्हाला पहिली केस आठवते? पहिली केस आठवते. म्हणजे काय होती? म्हणजे माझे वडील ते असं करायचे, मी सांगते तुम्हाला. ते आधी स्वतः पत्रिकेवरून एखाद्याला सांगायचे आणि मग टॅली करायला माझ्याकडे यायचे. तोपर्यंत, आणि मी लहान होते हो, मला काही ते समजत नव्हतं. पण ते बसवायचे आणि मला सांगायचे की ओम आहे त्याच्यामध्ये बघ. मग तो ओम असा फिरायचा, त्याच्यामध्ये कलर्स त्यांनी भरलेले होते, त्या कलर्सवरती कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचे. मग आपोआप डोळे मिटायला लागले माझे. मग डोळे मिटून ते मला सांगायचे, या मग नाव सांगायचे, मग एखाद्याचा प्रॉब्लेम सांगायचे. आता लहान असल्यामुळे थोडेसे लिमिटेशन होते त्यांचे, पण तरी ते विचारायचे, जेवढं मी उत्तर देऊ शकेन असं त्यांना माहिती होतं तेवढं. बरं. त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली. पहिली केस मला ऐकायला, पहिली केस तुम्हाला ऐकायची आहे. आम्ही वाड्यात राहायचो, पूर्ण आमचा ब्राह्मणांचा वाडा होता. त्यामुळे एका घरात काय चाललंय ते सगळीकडे समजल्याशिवाय राहायचं नाही.
तर आमच्या वाड्यात बाजूलाच एक वयस्कर आजी राहायच्या. तर म्हणजे त्यांना आम्ही ताई आजी असं म्हणायचो. तर मी असंच म्हणलं की आता हिचं काही खरं नाही, 1 महिन्यामध्ये काहीतरी होणार आहे हिच्या बाबतीमध्ये. तर होती वयस्करच, पण अगदी काय अशी खूप अगदी काठी वगैरे घेऊन चालणारी नव्हती. म्हणजे अशी बेडवर हा, बेड रिडन नव्हती. पण तरी मी म्हणलं की असं असं होणार आहे. तर हे म्हणजे ऐकलं, कारण सगळ्यांना माहितीच होतं हे काय चाललंय आमच्या घरात. तर सगळ्यांनी ते लाईटली घेतलं, कोणी सिरियस नव्हतं सर. सुरुवातीला कोणी सिरियस नव्हतं. मग झालं ना तसं 1 महिन्यामध्ये. बरं. आमच्या वरती पण एक राहायचे, आम्ही खाली राहायचो. ही एक केस झाली, वरची दुसरी केस झाली. त्या काकांना म्हणजे असं हे नाही, पण कॅन्सर झाला. तेव्हाही ते झालं की नाही हा माणूस जगू शकणार आहे जास्त. म्हणजे असं मरणच असं नाही, चांगल्याही गोष्टी मी बोललेली आहे येता जाता, पण ते येता जाता होतं. पण ते त्यांनी बरोबर कॅच केलं, वडिलांनी माझ्या. पण त्याचं महत्व मलाही कळत नव्हतं, त्यांना कळत होतं. अशी ती सुरुवात झाली. मग ते त्यांनी वाढवलं आणि मी म्हटलं तसं मी पैसे घेतच नव्हते. आजही माझी इच्छा नाहीये, म्हणजे देवाने असं काहीतरी करावं की हे पैसे न घेता व्हावं माझ्याकडनं. वडील ज्योतिषी होते, फार मोठे ज्योतिषी होते. त्या काळात एवढी प्रचंड फीस त्यांची म्हणजे होती. लोक बसलेली ज्योतिष असायची. शिकलाच नाही. मी सांगते काय, मला तिटकारा होता हो की मी ते भीष्म प्रतिज्ञा, यातनं मला शिकायचं नाही, पैसे मिळवायचे नाहीत. मग मी ठरवलं, त्यांनी खूप प्रयत्न केले, पण मी नाही शिकले. पण या ही विद्या मात्र ते मला देऊन गेले, एवढं मात्र मी कबूल करते आज. म्हणजे जे माझ्या वडिलांना ओळखत होते, मला ओळखतात, त्यांना हे सगळं माहिती आहे. लहानपणीच असं म्हणजे मी ते जस्ट हे करतोय, इमॅजिन करतोय की किती मोठी गोष्ट असेल हे सगळं, म्हणजे हे करण्याची, की वयाच्या 10व्या वर्षी वगैरे एक मुलगी समोरच्याच. आणि तुम्ही हे सांगितलं की ज्योतिष म्हणजे तुमचे वडील आधी त्यांना सांगायचे आणि ते क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या समोर बसवायचे. पण अर्थात सगळे आई क्वेश्चन ते विचारू शकत नव्हते, आणि लहान होते मी. इथे 2 प्रश्न आहेत माझे, की एक तर म्हणजे तुम्ही लहानपणी वडिलांनी हेरलं ते 8व्या 9व्या वर्षी, 10व्या वर्षी, त्यावेळेस तुम्हाला तर कळत नसेल हे काहीतरी स्पेशल आहे. आणि मला त्याचा त्रास व्हायचा, मला नव्हतं करायचं ते. असं दामटून कुठे आई करायचं म्हणलं की कोणाला आवडेल. बरोबर. पण तरी ते घाबरायचो ना, वडिलांपुढे काही चालायचं नाही. मला इथे हे विचारायला आवडेल की मग तुम्हाला कधी आवडायला लागलं, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की तुम्हाला कधी कळलं की नाही खरंच हे मला जमतंय, किंवा माझ्याकडे हे जगापेक्षा वेगळं काहीतरी देणगी आहे. नाही, हे मला नंतर असं 10वी 12वी नंतर आपण मोठे होतो ना, तेव्हा हे लक्षात आलं माझ्या, की अरे आपल्यामध्ये काहीतरी आहे, आपण बोलतोय तशा गोष्टी होत आहेत. आता ह्याला वाचासिद्धी म्हणायचं, मला ह्याला नावच सापडत नाहीये सर. म्हणून मग मी चेहरा बघून, ऑरा बघून, इंट्युशन येतात मला ते, किंवा वाचासिद्धी, XYZ आई नावं द्या तुम्ही ह्याला. तुम्ही याला फेस रिडिंग म्हणू शकता, आई म्हणू शकता. कारण हे बघा, तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय तर मला उत्तर येतच नाही, तुमची बॅकग्राऊंड सांगितल्याशिवाय उत्तर येत नाही, हे फॅक्ट आहे ना. बरोबर. त्यामुळे मग तुम्ही आई नाव द्या त्याला. आता चांगलं आणि वाईट दोन्ही कळतं. लोकांना वाईट ऐकायची तयारी नसते बहुतेक वेळेला. मग मी विचारते त्यांना आणि मगच पुढे जाते. किंवा एखादे खरोखर ऐकायची तयारी असते, कारण मी त्यांना सांगते की गाईडलाईन म्हणून घ्या, पुढे उपयोग होईल. जेव्हा केव्हा ती सिच्युएशन येईल, माझी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही तसं वागा, जसं आपण बोललोय तसं. ते वागणं महत्वाचं आहे. नुसतं तुम्ही विचारून तुम्ही सोडून दिलत ना, काही उपयोग नाहीये. मी सगळ्या क्लायंटला हेच सांगते. हे खरं ठरण्याचा रेट किती आहे तुमच्या? माझं मी म्हणेन की 80 ते 90च्या घरात आहे, 10% नाहीये. खूप जास्त आहे असं मला सुद्धा वाटतं.
आणि म्हणून कॉमेंट येत असतात मला. 50-60% वरी काही असलं तरी खूप जास्त खूप जास्त आहे. अहो हे शेवट प्रेडिक्शन आहे. मी काय परमेश्वर नाहीये, संत नाहीये, महंत तर त्याहून नाहीये. त्यामुळे माणसाकडनं तुम्ही किती अपेक्षा ठेवाल. तुम्ही स्वतःला काय समजता? पण मी स्वतःला नॉर्मलच समजते. नाही, पण तुम्हालाच ही दैवी देणगी का आली? आता ते पूर्वजन्मांचं असू शकतं सर, असं मला नेहमी वाटतं. आता तुम्ही आजूबाजूला माझ्या नातेवाईकांना, मी राहते त्याच्या आजूबाजूला विचाराल तर कोणी असं सांगणार नाही की मी खूप काही देवाचं करते, कारण मी नाहीच करत, हे माहिती आहे मला. पण माझी गुरूंची जी उपासना आहे, सद्गुरूंची, ती मात्र मी करते. मी बाकी फारसं काही करत नाही, कारण वेळच नाहीये तेवढा. आणि मला असं माहिती आहे की काहीही करून तुम्ही शक्ती महत्व आहे, आपल्या सगळ्यांना जी चालवणारी शक्ती आहे ना, तिला नमस्कार करणं हे फार महत्वाचं आहे. तिला जर तुम्ही मानलं नाहीत, देव नाही असं म्हणतात, देव काय प्रत्यक्ष येणारच नाहीये, कुठल्या तरी रूपानेच येतो. गोष्टच नाही. आणि आपल्याला आज जो चालवतोय तिथेच आपण समजून जायचं की हा परमेश्वर, ती शक्तीच आपल्याला चालवते. बरोबर. तुम्हाला असं कधी वाटलं नाही याची फार मोठी मार्केटिंग करावी? मी आता सुरू केले ना, हे पॉडकास्ट करते, काय करते, हे ऍडव्हर्टायझिंगच आहे, काही इलाज नाही त्याला, आणि काळाची गरज आहे. मला खूप लोकांनी समजावलं, मी स्वतः फार अगेन्स्ट आहे. माझी कुठेही अशी पार्टी वगैरे मी केली आहे आता, पण आधी नव्हती. किंवा असं पेपरमध्ये 1-2 जाहिराती सुरुवातीला टाकल्यात मी, जेव्हा मी ॲज अ प्रोफेशन सुरू केलं. बरं, मला सांगा त्या जाहिरातीत मायना काय लिहिला होता? मायना म्हणजे तुम्हाला ती पण एक स्टोरी आहे. संध्यानंद माहिती आहे तुम्हाला? पेपर. माझं पटवर्धन बागेमध्ये मी एकांच्या घरात करायची. माझी सुरुवात ॲज अ प्रोफेशन इथून झाली, आणि मोठी पार्टी लावली होती मी. त्यांचा बंगला होता, त्याच्यामुळे ती पार्टी बघून लोक यायचे. तसेच ते संध्यानंद अग्रवाल सर माझ्याकडे, जाणून घ्यायचंय काय तेच सांगते मी तुम्हाला. इथे आले माझ्याकडे, आणि तेव्हा पेपर नवीन होता, ते असेच काहीतरी न्यूज असायच्या त्या पेपरला. त्यांनी माझं हाफ पेज त्याच्यामध्ये छापलं की दैवी शक्ती असणाऱ्या सुचेता मॅडम, किंवा भोंदूगिरी नाही, किंवा इथे गंडे दुपारे, किंवा असं कुठलंही अघोरी काही नाही, सगळं माझं आध्यात्मिक आहे. आणि ते त्यांना कुठेतरी आवडलं, मग तसंच त्यांनी तो मजकूर छापला पेपरमध्ये. ही आहे 2002ची. इथे काय होतं, आता सगळ्यांना अजूनही बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे कसं पाहतात, म्हणजे तुम्ही ज्योतिषी नाही, तुम्ही अंकशास्त्रज्ञ नाही, तुम्ही हात बघणारे नाही, आणि तुम्ही एखाद्याचं भाकीत करता आणि त्याचं काहीतरी निवारण करता. आता आपण काय करू, उदाहरणादाखल काही केसेस घेऊ ज्याच्यामध्ये म्हणजे लोकांना लक्षात येईल की हे तुम्ही काम कसं करता, किंवा काही असे उदाहरणं तुमच्याकडे आलेले फार मोठे, त्या उदाहरणं मला ऐकायला आवडतील, जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना समजेल की सुचेता मॅम काम कसं करतात. येस, आता मी BCom झालेली आहे, त्यामुळे मी आता मला जसं केसेस आठवतील तसं मी सांगते तुम्हाला. पहिली म्हणजे आमच्या म्हणजे जवळची मैत्रीण असं म्हणू आपण त्याला. तर तिच्या आयुष्यात होता एक बॉयफ्रेंड होता असं म्हणूया आपण. तर त्यांचं लग्न होणार नाही हे मी तिला सांगितलं होतं. तिला सांगितलं होतं की तू नको या मुलाबरोबर फिरूस, किंवा काय तुमचं रिलेशन एकतर फार पुढे जायला नकोय. पण तेव्हा तिला असं वाटलं की अशीच मैत्रीण म्हणून बोलतीये. पण नंतर मग तिच्या घरून खूप विरोध झाला, खूप मोठा सगळा ड्रामा झाला, आणि तिचे वडील, एक तर जात वेगळी होती त्यामुळे पण नाही, तो मुलगा काही फारसा अंगवत नव्हता, शिक्षण नव्हतं, नॅचरली ते होणारच नव्हतं. पण तरीही ते आपण म्हणतो ना प्रेम आंधळं असतं. तर ती म्हणली नाही मी करीन तर याच मुलाशी करीन. पण शेवट वडिलांच्या पुढे तिचंही काही चाललं नाही. तिने मग वडिलांनी दुसरीकडे लग्न लावून दिलं तिचं, आणि छान चालू आहे आता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता ह्या गोष्टीला झाली एक 10-12 वर्ष झाली.
ते तुम्हाला उगीच इंट्युजन आलं होतं? उगाचच नाही, ते परफेक्ट होतं. नाही, म्हणजे तिने काही तुम्हाला सल्ला घेतला होता? नाही. असंच तुम्हाला वाटलं ह्या दोघांकडे बघून की यांचं लग्न होणार नाही? कारण मी त्यांना इनडायरेक्टली कुठेतरी सपोर्ट करत होते त्या गोष्टीसाठी. कारण तिच्यामुळे मी BCom झाली. कारण माझ्या घरी शिक्षण खूप घ्यावं, त्यांना असं वाटत होतं हेच मी शिकावं, त्यामुळे शिकावं असं. कारण शिकून काय शेवट पैसे मिळवायचे, मग तू हे घे ना, इथे बसलोय मी तुला शिकवायला, ते सोडून तू काय. तरी मी केलं, ते BCom झालं माझं. कसं बसं झालं, त्या मैत्रिणीमुळे झालं असं मी नेहमी सांगत असते. पण तिच्या बाबतीत नाहीये हे, दुसऱ्या मुलीच्या बाबतीत आहे हे. त्यामुळे तिने ते कॅज्युअली घेतलं. पण ते काय असं इंट्युशन ते स्ट्रॉंग आलं होतं, पण ते बोलता ते काय असं मैत्रिणी अशा बोलतात तसं. मग मला इथे विचारायचं आहे की तुम्ही फक्त भाकीत करता की त्याच्यासाठी काही उपाय सांगते ना मी. आता मी उपाय सांगते, म्हणजे आता मला कळलं ना, त्याचं महत्व कळलं. आता मी सुद्धा मोठी झालीये, त्यामुळे मी पण अभ्यास केला. जसं तुम्ही म्हणलात ना की तुम्हाला कधी आवड निर्माण झाली, जेव्हा मला असं नोकरी गेली माझी, मी नोकरी करत होते 8 वर्ष, BCom असल्यामुळे अकाउंटंट होते, पण नोकरी गेली समहाऊ. त्यामुळे मग पुढे काय, मग माझ्या गुरूंनी सांगितलं की हे सुरू कर. म्हणजे माझे जे सद्गुरू आहेत त्यांनी सांगितलं की हे सुरू कर. मग माझ्या बोलण्यात प्रॉब्लेम होता. आता मी खूपच चांगली बोलतेय, पण जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना तर समजायचंच नाही मी काय बोलते ते. तर ही स्वामींची कृपा आहे माझ्या आयुष्यात. भयंकर मोठी कृपा आहे, गुरूंची कृपा आहे. त्यांनी सांगितलं तू सांगायला सुरुवात तर कर. तेव्हा भयंकर न्यूनगंड होता, आजही बऱ्यापैकी आहे, पण आता बराचसा गेला पण आहे. तर अशी ती सुरुवात झाली. ही व्यवसाय किंवा अरे आता आपल्याकडे काही चॉईसच नाहीये, मग आता हे करून बघूया पैसे मिळतात का, आणि लोक देतात पैसे बरं का. तुमचा जर विश्वास बसला ना, ते मागे पुढे बघत नाही, त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम सोल्युशन मिळालं. आणि मला खूप आनंद होता हे करताना, म्हणजे मी सांगू नाही शकत. आणि पहिला जो क्लायंट आहे तो आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं प्रोफेशनल क्लायंट, म्हणजे असं नाही आईच असंच नाही येते, तो सुद्धा आज माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. अजून काय पाहिजे. जर मी हे काही चुकीचं करत असते किंवा घडत नसतं तर अशी लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलीच नसती. कुठले प्रॉब्लेम्स घेऊन येतात लोक? आता कुठलाही मॅरेज आहे, करिअर आहे, संतती आहे, अध्यात्म आहे, प्रॉपर्टी रिलेटेड आहे, पैशाशी रिलेटेड आहे, मोक्ष आहे का नाही असं सुद्धा विचारतात. पण ते सगळं आलेली अशी एखादी खूप गहन गहिरी अशी वेगळी काही केस सांगू शकता? वेगळी केस म्हणजे तुम्हाला आता लग्नाच्या बाबतीत आपण मला लग्नाविषयी एखादी सांगा, पैशांविषयी एखादी सांगा, रिलेशनशिप विषयी. ते मी सांगते तुम्हाला. आता हे रिलेशनशिप झालं समजा, तर मी सांगते तुम्हाला. एक अशी मुलगी आहे, क्लायंटची नातेवाईक. तर त्या फेस टू फेस होतं ना पहिलं माझं, तर त्या आल्या तिला घेऊन. अशी 10वी-12वीला होती. तर आल्या त्या, मग बसली समोर, मग ती बोलायला लागली, पण ती अजिबात बोलत नव्हती. तर तेव्हा मी तिला म्हणजे तिच्या नातेवाईकांना सांगितलं की म्हणजे तिच्या समोर मी सांगत नाही, जेव्हा केव्हा असं काही निगेटिव्ह असेल ना, आणि त्या लहान मुलांवर म्हणजे एक्स्पेशली 10वी-12वीच्या वयातल्या मुलांवरती असा परिणाम होतो त्याचा, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मग त्यांच्यासमोर न सांगता तिच्या जे घेऊन आले होते त्यांना सांगितलं की पळून जाऊन लग्न करणार आहे. त्याच्यावर त्या माझ्याशी म्हणजे भांडल्या नाहीत, पण वाद घातला की शक्यच नाही, ती मुलांकडे बघत नाही, असं नाही तसं नाही. आणि पुढच्या अक्षरशः म्हणजे हे चांगलं नाहीये, पण आता एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगणार आहे मी हे, की 1.5 वर्षामध्ये ती मुलगी
एका मुलाबरोबर पळून गेली, देवळात लग्न केलं, नंतर समजलं, गेली ती गेली. मग समजल्यावर मग आई वडिलांना समजल्यावर ते पुन्हा घेऊन आले. म्हणजे तुम्हाला जे कळत नाही ना, तुम्ही एक्सटर्नल सगळं बघू शकता. मला असं वाटतं मी इंटरनल सगळं बघू शकते, खूप जास्त बघू शकते. आणि वरवर तर तुमचं शिक्षण, तुमचं दिसणं, प्रॉपर्टी, पैसा हे तर तुम्ही सांगितल्यावर किंवा मी बघितल्यावर दिसणारच आहे. पण इंटरनल एखादा माणूस असा आहे किंवा काय याच्यामध्ये प्लस मायनस आहे, अशापासून लांब राहायला पाहिजे. हे मला म्हणजे ती मुलगी काहीही न बोलता, हो, तुम्हाला तिच्याविषयी काहीही माहित नसताना नाही, मला माहिती म्हणजे शिक्षण वगैरे एवढंच माहिती होतं, पण अगदी ओळखीची वगैरे होती का? ओळखीची नाही, ओळखीची तिचं पहिल्यांदा बॅकग्राऊंड माहित नसताना तुम्ही उगीच म्हणजे असंच बॅकग्राऊंड म्हणजे just तिचे भाग्यच आई केलं. वडील काय करतात हे माहिती होतं आणि ती शिकते हे माहिती होतं. पण ते त्यांच्यामध्ये लग्न लवकर करतात ना, ते लग्नातच घेऊन आले होते. अच्छा. आणि पण मी ते म्हणत होते की असं नाव नोंदवलंय तसं, पण मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांचा नाही विश्वास बसला. नॅचरल आहे ना, कोणालाही असा विश्वास बसेल. तर मी लोकांनाही तेच सांगते की तुम्ही घडल्यावर तरी ॲटलिस्ट विश्वास ठेवा. घडेपर्यंत माझाही नाही विश्वास बसणार आहे. त्यामुळे मी त्यातूनही सांगते लोकांना की तुम्ही प्रयत्न करा. मी सांगितले म्हणून सोडून देऊ नका. चांगलं पण आणि वाईट पण. तुमचे प्रयत्न तुम्ही 100 नाही 1000% करा. आणि मग नाही जमलं तर मग मी म्हणले त्या मार्गावर तरी जा. अशी एखादी इंटरेस्टिंग केस अजून? आता एक पोलीस खात्यामध्ये भरती होण्यासाठी मुलगा खूप अटेम्प्ट केले त्यांनी, पण त्याच्या नशिबात ते नाहीच आहेत आता. तर मी असं सांगणार, पण तो इतका आणि नाराज झालं ना, मग मलाही ते पैसे घ्यायला नाही आवडत, पण माझाही नाईलाज असतो. जे दिसतं ते सांगणं भाग आहे मला, खोटं नाही मी बोलू शकत. मी ते पाळते. तुम्हाला 2 मिनिटासाठी चांगलं वाटावं म्हणून मी तुम्हाला हवंय तसं नाही सांगणार आहे. हे खूप महत्वाची माझ्याकडे येणाऱ्या लोकांनी तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की काल परवाच माझा वाद झाला पुन्हा एकाशी की तो म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की त्याला जे हवंय ते नाही माझ्याकडनं सांगितलं गेलं. असं नाही होणार. तुमची मानसिक तयारी हवी ऐकायची. आता डॉक्टरांकडे आपण गेल्यावर डॉक्टरांना आपल्याला ती एवढीशी गाठ वाटते, पण ती कॅन्सरची असेल हे कोण सांगतं? डॉक्टरच सांगणार ना. पण आपल्याला नाही वाटत ती. तसं हे आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कमी आहे, जास्ती आहे, ते मला कळतं, मी सांगते. मग त्यांचा राग येणं साहजिक आहे. एक डॉक्टर म्हणून मला आरोग्याशी रिलेटेड काही तुम्ही एखादी केस आणि त्याच्यावर उपाय वगैरे असे काही तशी केस मला ऐकायला आवडेल. हो, ते अगदी असं आपण म्हणू 10 वर्षाचाच मुलगा होता. म्हणजे असं नुसतं नॉर्मल त्याला सर्दी खोकला झाला म्हणून डॉक्टरांकडे घेऊन गेले आई वडील त्याचे. पण लहानपणी म्हणजे ते खूप वर्ष माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अगदी त्या मुलीच्या लग्नापासून ती माझ्याकडे गायडन्सला येते. तर मी नेहमी सांगायचे की ह्याला तुम्ही असं गरम ह्याच्यात ठेवा, म्हणजे ह्याला थंडी लागेल, वारा लागेल, काळजी घ्या, गरम पाणी त्याला सतत देत जा. ह्युमिडिटी पॉवर कमी होती त्याची. तर आत्ता त्याला खोकला आणि हे सर्दी झाली म्हणून गेले, तर काहीतरी असं भयंकर त्या आजाराचं नाव सुद्धा मला घ्यायला वाईट वाटतं, कारण तो इतका लहान आहे. जन्मापासून मी बघतीये कॅन्सर आहे अहो त्याला. काय सांगायचं लंग्सचा? हो, लंग्सचा. पण ते आता मला त्यावेळेला अगदी हा आजार होईल असं नव्हतं आलं, पण याला काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं मला नेहमी वाटायचं आणि मी हे नेहमी सांगायचे त्यांना. पण ते ऐकायचे, म्हणजे असं काही नाहीये की वेळोवेळी घेऊन गेले. पण मग नंतर मी त्यांना हेही सांगितलं की एक त्यांना उपासना दिली मी. आता उपासनेविषयी बोलायचं तर प्रत्येकासाठी वेगळी असते हं ती. आज तुम्हाला एक सांगितली तीच मी दुसऱ्याला नाही सांगणार.
नाही सांगणार म्हणजे ते मला यायला लागतं. ह्या माणसासाठी शंकराची उपासना आहे, या माणसासाठी देवीची उपासना आहे, हनुमानाची आहे, असं मला ते येतं. बरं. तेव्हाच मी सांगते. भले तुमचं कुलदैवत कुलदेवी वेगळं का असेना, पण तरी तुम्ही मी सांगते म्हणून ते करा. त्याचा चमत्कार या मुलाच्या बाबतीत झाला अक्षरशः. म्हणजे मी स्वामींचंच आहे सगळं. स्वामींचा तारक मंत्र दिला, स्वामींचंच त्यांना संक्षिप्त पुस्तिका आहे ते वाचायला सांगितलं. पण माझी पद्धत वेगळी आहे जरा. मी वाचायला सांगते ते असं आंघोळ झाल्याबरोबरच करा असं माझा आग्रह नाही. मनापासून करा, अंतःकरणापासून करा, केव्हाही करा, तुमच्या वेळेने करा, असं मी सगळ्यांना सांगत असते. आणि त्यांनी ते पाळलं. म्हणजे डॉक्टर सुद्धा आश्चर्यकारक झाले की अरे हे आता आम्हाला महिन्यापूर्वी असं दिसलं होतं आणि म्हणजे ते रिपोर्ट खोटे होते का? नाही, पण निगेटिव्ह निघाला. निगेटिव्ह झालं ते. गेला त्याचा तो कॅन्सर अगदी 1 महिन्याभरात. पण त्यांनी अगदी मी सांगेल तशी उपासना केली. आता हे महिन्यातच झालं हे माझं नशीब. पण मी त्यांना पिरियड दिला होता 6 महिन्याचा. पण त्यांनी तुम्ही किती मनापासून करताना त्याच्यावर तुम्हाला ते रिझल्ट मिळतात. बर, मनापासून करा, ते होऊ शकतं. म्हणजे त्याचा कॅन्सर नीट झाला. कॅन्सर नीट झाला म्हणजे ह्याचा मला इतका आनंद होतो ना, खूप आनंद होतो. या म्हणजे बरं वाटतं हो असं जेव्हा रिझल्ट येतात ना. आणि मग मी कसं थांबवू हे सांगा मला. नाही मी थांबवू शकत आणि मी नाही थांबवणार. ज्या दिवशी मला असं वाटेल ना की मी फसवते लोकांना, त्या दिवशी मी थांबवेन. तोपर्यंत नाही थांबवणार. अविश्वसनीय आहे, परंतु शेवटी दैवी शक्ती आहे, त्याच्यामुळे आपण आता एखाद्याच्या बाबतीत फारसं काही येत नाही अहो, येतच नाही, कारण त्याची प्रगतीच नसते. मग ती 10-15 मिनिटात पण केस होते. तर त्या लोकांना असं वाटतं अरे 15 मिनिटात झालं. पण काय सांगणार मी? नाहीच मला जर काही पॉझिटिव्ह येणारे किंवा येत आहे तर मी नाही सांगू शकत खोटं काहीतरी. हा एक प्रॉब्लेम आहे. त्यावेळी तुम्ही काही सांगतही नाही, मी सांगते त्यांना, पण ते माझं ठरलेलं आहे ह्या लिमिटच्या पुढे तुम्हाला यश नाहीये किंवा असं करा. तुम्ही किती प्रयत्न केले, जर नाहीये तर नाहीये हे मान्य करा. तुम्ही उद्या असंही म्हणाल नाही मला ह्या लेवलला जायचंय, पण मला नाही तसं दिसत, तर मग मी नाही सांगत. पण मी हेही सांगते की तुम्ही प्रयत्न करा. हे माझं ठरलेलं वाक्य आहे. इतक्या वर्षात एखादी खूप जास्त आठवणीत राहिलेली एखादी केस, की म्हणजे ते खूप खतरनाक केस होते, असं काही आठवत आहे? म्हणजे आत्महत्या वगैरेच्या केसेस पण आलेल्या आहेत माझ्याकडे. पण असं आत्महत्या म्हणण्यापेक्षा सुद्धा ना काय म्हणू आपण की फेल्युअरमुळे खूप लोक ह्या बाजूला जात आहेत. बरोबर. मनाविरुद्ध थोडंफार सुद्धा झालेलं चालत नाही. आई वडील प्रेशराईज करतात, असे म्हणजे खूप केसेस आहेत. तर म्हणजे असं मला उदाहरण असं म्हणजे असं देऊ तुम्हाला मी, मला असं वाईट वाटतं हे सगळं सांगताना. म्हणजे ते उदाहरण द्यावं लागतं मला. पण हे समाजात सुरू आहे. हो, सुरू आहे. म्हणजे खूप प्रेशर करतात मुलांना, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे मी माझ्याकडे गायडन्सला घेऊन येतात, पण त्यांचं त्यांनी ठरवलेलंच असतं की माझ्या मुलाला किंवा मुलीला याच बाजूला घालायचं. अरे त्या मुलाची मुलीची कपॅसिटी बघा, सगळ्या बाजूनी तुम्ही बघा आणि मग विचार करा. अशी जे केस होती त्यांना मी म्हणलं होतं की त्याचे आईवडील डॉक्टर होते. त्यांना मी म्हणलं होतं की तुम्ही डॉक्टर तो होणार नाहीये, त्याला तुम्ही इंजिनियर किंवा दुसऱ्या कुठल्या फील्डला घाला, त्याच्यामध्ये त्याचं सक्सेस आहे. त्याला खेळाची आवड होती. नाही त्यांनी घातलं आणि त्यांनी सुसाईड केलं ना हो. ही एक केस आहे. आणि दुसरं असं आहे की एकाची सुसाईड मी वाचवू शकले, त्याचा आनंद मला वाचवणं हे खूप असतं माझ्यामध्ये, की होऊ नये असा माझा खूप प्रयत्न आहे, जरी मला ते समजलेलं असलं तरी.
तर असं ते सेम केस आहे असं म्हणा तुम्ही. असे 10वी-12वीसाठी आले होते माझ्याकडे. त्यांना सांगितलं मी, याला इंजिनिअरिंगला घालू नका, याला नॉर्मल तुम्ही काहीतरी शिक्षण द्या, BCom वगैरे असं. तर त्यांनी ते ऐकलं माझं. तो आज ICWA झाला मुलगा. आणि म्हणजे त्यावेळेला मला 10वी-12वीला फार कमी मार्क होते. त्यावेळेला सुसाईड करायचा प्रयत्न तो करणार हे मी आई-वडिलांना सांगितलं होतं. सतत लक्ष ठेवा हेही सांगितलं होतं. एकही दिवस त्याला एकटं सोडू नका हेही सांगितलं होतं. ते सगळं त्यांनी पाळलं. आणि आज तो मुलगा ICWA झालाय, छान जॉब आहे आणि आनंदी आहेत ते. म्हणजे मला ना ते वाईट आहे ते व्हावं अशी माझी इच्छा नसते हो, पण मला सांगायला लागतं ना, सांगायला लागतं. आता परमेश्वराला पण ते माहिती असतं, फक्त आपल्याला तो सांगत नाही. पण आपल्यापेक्षा आधीच त्याला माहिती आहे, त्यानेच आपलं डिझाईन केलंय. आपल्या सगळ्यांना त्याने डिझाईन करून पाठवलंय. त्याला एक गोष्ट माहिती आपली, अगदीच. पण तो सांगत का नाहीये? त्याचं बरं आहे ना, चांगलं आहे ते. नाही तर आपण काय आळशी झालो असतो अजून जास्त. पण हे आत्महत्या वाचवली हे मला म्हणजे फार आनंद झाला त्याचा. म्हणजे खरंच तो मुलगा सुसाईड करणारच होता. आणि आई वडिलांना मी त्याच्या खूप मानते की त्यांनी ऐकलं माझं. एकही दिवस त्याला सोडलं नाही. कुठे क्लासला जायचा तिथे घेऊन जायचे, परत आणायचे. अगदी सावलीसारखे बरोबर होते. कारण त्याची स्टेट ऑफ माइंड तेव्हा तशीच होती. खूप कमी मार्क होते, 40% मार्क होते त्याला. आता काय होतंय, असं पेपरमध्ये ॲड वाचल्या, पाट्या वाचल्या, असे पॉडकास्ट बघितल्याच्या नंतर तुम्ही भाकीत सांगता, भविष्य सांगता, इंट्युजन्स तुम्हाला येतात. असं म्हटल्याच्या नंतर काही विचित्र लोक सुद्धा येत असतील, राजकारणी येत असतील, कोणी लॉटरी लागेल का म्हणून येत असेल. त्याच्यापासून लांब आहे मी. त्या दोन्ही बरं, गोष्टी येतच नाहीत. मी घेतच नाही. बरं, मी घेतच नाही. येतात, विचारतात मला, पण मी त्या भानगडीत पडत नाही, पडणार नाही. पण आलं मला, आता तुम्ही समजा उद्या राजकारणात जाणार आहात, तर तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात इथपर्यंत मी सांगते. पण कोण निवडून येणार, कोण नाही, मी असं त्या काही सांगत भानगडीत नाही तुम्ही? पडत नाही. नाही जमत. अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे प्रेग्नंट लेडीज वगैरे येतात, मुलगा होईल की मुलगी होईल. म्हणजे 8 का 9 वर्षानंतर म्हणजे त्यांचा विश्वास हा फार महत्वाचा आहे बरं का. म्हणजे हे माझं काम आहे ना, हे पूर्ण विश्वासावर आहे. माझ्याकडे काही सर्टिफिकेट नाहीये मी शिकली असं, कारण हे शिकलीच नाहीये ना मी कुठे. शिक्षण कुठे घेणार? त्यामुळे सर्टिफिकेट नाहीये. त्यामुळे मी असं तुम्हाला हे माझं प्रूफ आहे असं नाही सांगू शकत. तर हे सगळं विश्वासावर आहे माझं जे काम आहे ते. तर असं नवरा बायको होते, खूप चांगले होते, आहेत म्हणजे होते काय. तर त्यांना संतती योग लवकर झालं नाही, पण सगळ्यांना वाटायचं. तर त्यांच्यामध्ये काही इश्यू होते. डॉक्टरांनी पण सांगितले होते की त्यांना होणारच नाही वगैरे वगैरे. तर त्यांना मी गुरुचरित्रातला एक अध्याय सांगितला होता की जो नवरा बायकोंनी कंपल्सरी रोज एकदा किंवा दोनदा वाचायचाच. याच्या व्यतिरिक्त काही काहीच मी सांगत नाही. बरं, पण तुम्ही मनापासून करा, हे माझं खूप सांगणं असतं. मी सांगितलंय म्हणून वाचाल, नाही वाचणार तुम्ही. तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही यातनं मला खरंच फायदा होणार आहे. विश्वास खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि खरंच त्यांनी केलं. म्हणजे काय लोकांना मीच नमस्कार करते की ते इतकं फॉलो करतात मला की माझा एकही शब्द खाली पडू देत नाहीत. आणि मग त्यांना झालं ना, म्हणजे जे होणार ते डॉक्टर लोक आश्चर्यकारक होतात. आणि असं झालं ना की माझा हुरूप वाढतो की मी बरोबर चालले. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगत असते की रिव्ह्यू टाका, कारण आता ती काळाची गरज आहे. आता तुम्ही माझ्याकडे बघून गेलात, मी काय तुमच्या पाठी येणार नाही ना, किंवा तुम्हाला सांगितलेलं मी विसरून पण जाते अहो. आणि तुम्ही मला वर्षांनी फोन कराल, माझं असं झालंय तसं झालंय. रिव्ह्यू द्या. मुलगा होणार की मुलगी होणार ते नाही मी विचारायला ते नाही सांगत. येत असतील, येतात, पण मी त्याच्या भानगडीत ते हे बघा, तुमच्या कायद्याला धरून जेवढं आहे तेवढं सगळं मी पाळते.
नियतीच्या कायद्याच्या विरुद्ध सुद्धा आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की संतती सुदृढ व्हावी हे मागणं मागा. मग मुलगा मुलगी हे कोणाच्या हातात नाही. बरोबर. त्याच्यासाठी उपाय मी नक्की सांगते की तुम्ही हे करा ते करा, असे आहेत उपाय. पण मुलगाच हवाय अशा पण आई केसेस आहेत. मग आई म्हणजे मजा नाही मला येत मग असं काही करताना. ही मुलासाठी म्हणून तुम्ही नका येऊ माझ्याकडे, मी नाही सांगत मग असं काही. तुम्हाला असा कधी दैवी साक्षात्कार झालाय, स्वामींचा म्हणा किंवा इतर देवतांचा कोणाचा, असं वाटलं की नाही मी काय हे जे तुम्ही सांगताय ते फार स्पेशल आहे, हे काही कोणाकडेही नसतं, मग हे एक वेगळ्या अगदी फार रिअर ब्रीड ज्याला म्हणतो आपण तसे तुम्ही आहे, तर तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा देवाचं साक्षात्कार म्हणू शकतो किंवा त्याला आपण एखादा इन्सिडेन्स असा म्हणू शकतो की मला खरंच स्वामी किंवा इतर कुठल्या, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत मी, करोना होता ना त्यावेळेला मला असं आलं होतं की म्हणजे माझ्या बाबतीत सांगते मी की नाही आता तुला थोडं मोठं व्हायला पाहिजे, म्हणजे लोकांपर्यंत जायला पाहिजे. मग मी दादरला ऑफिस घेतलं होतं. 2-3 महिने यांच्या घरातच असं होतं, ओळखीतनं मिळालं होतं. पण हे मला स्वामी मला सुद्धा सोडत नाहीत ते. मी अशी जरा हवेत गेले की असं काहीतरी घडतं माझ्यासमोर की मी म्हणजे जमिनीवर पाय ठेवावेच लागतात मला. आणि होतं असं, रोज होतं म्हणलात तरी चालेल. तर अरे मला संकेत तर येत आहेत की असं आहे. आणि मग दादरचं ऑफिस 3 महिने चालवलं. मग काही तिथे मला सक्सेस आलं नाही. शनिवार रविवार जायचे. मग नंतर मी एक नागनाथ पारापाशी ऑफिस घेतलं होतं पुण्यामध्ये, ते पण 1-2 वर्षात मी बंद केलं. नंतर मी फेसबुकला हे केलं, तिथूनही मला तेव्हा मला मोबाईल तेव्हा मी शिकायला लागले हळूहळू. आणि पण मला हे माहिती होतं की काहीतरी टर्निंग पॉईंट मोठा माझ्या आयुष्यात घडणार आहे. आणि मग एक असा मुलगा तुमच्यासारखा ओळखीने आला आणि त्याची सुरुवातच होती अशी पॉडकास्ट करण्याची वगैरे. त्याचं नाव सोहम. तर त्याने आधी गायडन्स घेतला, तोवर मला माहिती नव्हतं की तो असं काही करतोय. आणि मग त्यांनी विचारलं मला की मी असं असं जस्ट सुरू केलंय, तुम्ही याल का? आणि म्हटलं अरे मला अनुभवच नाही असा बोलायचा. तो म्हणला आई काळजी करू नका, तो स्वतः खूप स्वामी भक्त आहे. आणि मग त्याचा पॉडकास्ट झाल्यानंतर मला जो एक व्यावसायिक म्हणा किंवा सगळ्याच अर्थाने जो टर्निंग पॉईंट मिळाला आहे तो खरंच हँड्स ऑफ आहेत. पण ह्याला 1.5 ते 2 वर्ष स्वामींनी मला तंगवलं. खूप पैसे घालवले मी, कारण मला ते दिसत होतं. मी प्रयत्न आणि एक आहे इथे माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. मुलींचा म्हणा, 2 मुली आहेत मला, त्यांचा सपोर्ट आहे, नवऱ्याचा सपोर्ट आहे. त्याच्याशिवाय तर शक्यच नाहीये. कशालाही ते अडवत नाहीत मला. ते स्वतः माझ्याबरोबर येतील का ते मी सांगू शकत नाही, पण अडवत नाही ही किती मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. स्वामींवरती फार श्रद्धा आहे. स्वामींवरती फार श्रद्धा आहे. पण मी परत सांगते, मी खूप काही करते असं नाही. फक्त एक माझी ठरलेली अर्धा 1 तासाची उपासना आहे, तेवढंच माझी उपासना आहे. ती मात्र माझ्याकडनं करून घ्यावी नेहमी, मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, असं मी नेहमी स्वतःला सांगत असते. माणसाबद्दलचे इंट्युजन्स तुम्हाला येतात हे तर आतापर्यंत कळलं. काही असे नेचर विषयी, प्रकृतीविषयी किंवा नाही, ते नाही. पण एक लवासा सिटीच्या बाबतीत आलं होतं मला, पण नेहमी नाहीये. आता लवासा सिटी पूर्वी ती खूप छान होती. तिथे एका लँडचा माझा फ्लॅट आहे आणि जमीन सुद्धा आहे. तर त्यांनी मला दाखवायला घेऊन गेले होते, तेव्हा मी व्हिजिट पण करायचे ना, मी स्वतः पण जायचे आणि ते जवळचे होते, नेहमीचे होते. मग पण ते त्यांनी आधीच घेतलं होतं मला न विचारता किंवा आमची ओळख होण्याच्या अगोदरच. तेव्हा तर ती एकदम भरभराटीची होती लवासासाठी. पण मी त्यांना म्हटलं तुम्हाला जेवढं लवकर शक्य आहे
तेवढे हे काढून टाका, घर पण आणि जमीन पण. पण म्हणजे त्यांनी ऐकलं म्हणून आज त्यांचं सोनं झालं. आणि आज तुम्ही बघा ही लवासा सिटीची काय हालत आहे. म्हणजे तसं नाहीये, ते आलं म्हणून आलं, पण असं नेचर विषयी इथे हे घडेल किंवा कोविड सारखी महामारी विमान अपघात असं काही येत नाही मला, नाही येत मला. किंवा तसा तुम्ही कधी प्रयत्न केलाय? तसा मी प्रयत्नही नाही केलेला, नाही. पण एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट होईल का हे येतं, ते मी सांगते की तुम्ही जपून वापरा गाडी किंवा रात्रीची गाडी चालवू नका. पण ते मला आलं तर मी सांगते, नाही तर नाही सांगत. आणि या तुमच्या ज्या काही तुम्ही समजा एखाद्याला प्रॉब्लेम्स लक्षात आला तुम्हाला, मग तुम्ही त्याला जी उपासना पद्धती देतात त्याच्यामध्ये कुठलाही दोरीगंडा, अंधश्रद्धा, अजिबात कुठली शांत नाही, काही नाही, करणी नाही किंवा अघोरी उपाय नाही, पूर्ण आध्यात्मिक आहे हे सर. आणि जायलाच नाही पाहिजे, कशासाठी जायचे? आपल्या संस्कृतीमध्ये जेवढे अनेक उपाय आहेत, अनेक स्तोत्र आहेत, त्यांचं जर तुम्ही मनापासून नित्य पठण केलं ना, तर मला असं माझं म्हणणं आहे, मी कोणाला नावं नाही ठेवणार, तो अधिकार सुद्धा नाही मला, ज्याचा त्याचा अनुभव आहे, पण मी नाही सांगत, एवढं नाही. म्हणजे हे काही अंधश्रद्धा नाही, तुम्हाला जे प्रकृती इंट्युजन्स देते त्या पद्धतीने तुम्ही सांगता, पण ते माणसांशी धरून, माणसांशी रिलेटेड, आणि त्याच्यासाठी जो काही उपाय आहे ते सुद्धा प्रकृतीच तुम्हाला देते, आणि त्याच्यातूनच तुम्ही हे सगळं, म्हणजे स्वामी सांगतात असं म्हणा, तर त्याला काय नाव द्यायचं हे मलाच माहिती, समजत नाही मला. हे सगळं अद्भुत आहे, अविश्वसनीय आहे, अविश्वसनीय. पण आज गेले 35-40 वर्ष मी करते, अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून. त्यामुळे कसं आहे, तुम्हाला कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो. 100% विश्वासाचंच शास्त्र आहे, ज्याचा विश्वास नाही त्याने नाही. पण मी लहान असताना ना, म्हणजे ती आता मला तुम्ही विचारल्यावर आठवलं, जोगेश्वरी म्हणून आपल्या पुण्याची एक ग्रामदेवता आहे, तिथे मात्र मी रोज जायचे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आता आपण बोलतो असं मी तिला सगळं सांगायचे की माझे वडील मला असं असं करतात, मला नाही करायचंय. खरोखर मनातल्या मनात मी हे सांगितलेलं आहे की मला नाही, मला कॅशियर व्हायचंय, मला BCom व्हायचंय, आणि मी झाले तशी. पण ते पुन्हा या मार्गावर आले ते सोडा. पण मी तिला सांगायचे, तिचा एक खूप मोठ्या माझ्या आयुष्यात वाटा आहे. आणि मारुती राया आपला हनुमान, त्यांच्या आमच्या वाड्यामध्ये असं छोटं देऊळ होतं, त्याच्या पाठीला मी अभ्यास करायला बसायचे. आणि हे मी अगदी 1ली-2री पासनं ते अगदी BCom होईपर्यंत. खूप छान. त्यामुळे हे देवता आहेत असं मला वाटतं. मी काय केलं असेल माहित नाही मला, पण मी रोज जायचे, ती श्रद्धा होती. उपास मीही केले तेव्हा, यंग एज होतं, फक्त रविवार आणि बुधवार नव्हता. त्याच्यामुळे तर नवऱ्याने, त्यांची परिस्थिती चांगली नव्हती, त्याला एवढा उपास करतेय म्हणून त्यांनी लग्न केलं माझ्याशी की कमी खाईल किंवा फार खर्च नाहीये, एवढे उपास करते आठवड्यातले. ते मात्र खूप झाले, खूप झाले. खूप छान. पण जसे मला सद्गुरू मिळाले आणि मी जे उपास सोडले, ते आज तागायत मी एकही उपास करत नाही. पौर्णिमा, अमावस्या मी पाळत नाही. आजही अमावस्या आहे तरी मी आले. सगळे त्याचीच, मला उलटा अमावस्या फळते. सगळे दिवस त्याचेच आहेत, सगळे दिवस त्याचेच आहेत. स्वामी सगळं काही ठीक करतात, आणि सगळं काही अद्भुत आहे, दैवी आहे. आता हे ऋतूप्रमाणे असणार आहे, लोकांना याची जर प्रचिती घ्यायची असेल तर अनुभव घेतल्याशिवाय येत नाही. आणि तुम्हाला हवंय ते मी नाही सांगणार, मला जे येईल तेच मी सांगणार. हे खूप छान आहे. त्यामुळे होतात असे वादविवाद होतात, पण ठीक आहे, कारण ते नॅचरल आहे. ओळख नाहीये, काही नाहीये, समजत नाही त्यांना, असं मला वाटतं. ओके, थँक्यू सो मच मॅम. खूप छान. म्हणजे हे जे काही तुम्ही सगळं सांगितलं ते सगळंच खूप म्हणजे प्रचंड अद्भुत असं होतं. आणि मी सुद्धा प्रेक्षकांना विनंती करेल की तुम्ही
विश्वास बसतोय की न बसतोय हा पुढचा पार्ट, परंतु एकदा जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर अनुभव घ्यावा लागेल. आणि याच्यात कुठलंही अंधश्रद्धा वगैरे नाही. जे काही स्वामी म्हणा, त्यांचं आराध्य दैवत असेल, जे त्यांनाही आजपर्यंत कळलं नाही असं म्हणता येईल, तर ते त्यांना जे सांगतात तेच त्या इंट्युजनप्रमाणे तुम्हाला तुमचं भाकीत, तुमचं भविष्य सांगतायत. आणि त्याच्यातून जे काही उपाय तेही अगदी नॅचरल आणि आध्यात्मिक अशा प्रकारचे ते देत आहेत. आणि 40 वर्षापासून एखादा व्यक्ती जर त्याच क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत असेल तर 100% त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य नक्कीच आहे. ते आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे. मॅमशी जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणारच आहोत. या पॉडकास्टला घेऊन जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच विचारू शकता. आम्ही त्या सर्व कमेंट्स वाचतो आणि पुन्हा जर असं वाटलं की आपल्याला मॅमसोबत पुन्हा एखादा पॉडकास्ट करायचा आहे तर नक्की आपण त्यांना या मंचावरती पुन्हा एकदा बोलूयात. राहिली गोष्ट, तुम्हाला इथून पुढे कुठले पॉडकास्ट बघायला ऐकायला आवडतील ते आम्हाला नक्की सांगा. कुठले गेस्ट, कुठले विषय ऐकायला बघायला आवडतील ते तुम्ही नक्की सांगत जा. तोपर्यंत या पॉडकास्टला प्रेम राहू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येऊ द्या. थँक्यू सो मच मॅम. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटलं. एक चांगली संधी दिलीत तुम्ही मला आणि थोडंसं इमोशनल झाले मी, पण इलाज नाही त्याला. कधीतरी असे विषय निघतात. येस येस हे होतं. इमोशनल होण्यासाठी सुद्धा तसं वातावरण लागतं किंवा समोर तसं व्यक्ती कोणी बसलं तरच माणसाला इमोशनल व्हायला सुद्धा होतं. खरंय. खूप छान. मला सुद्धा खूप छान वाटलं भेटून. आणि तुमच्या माध्यमातून या सगळ्या जगाचं कल्याण हो ही आशा करतो. आणि जगात इमान जे कॉन्टॅक्ट मध्ये येतील तेवढ्यांचं तरी करायचं आहे. आणि माझा सुद्धा या गोष्टीवरती भयंकर विश्वास आहे की हे तुम्ही करतच नाही आहात, हे स्वामी करतायत. असं हे याच्यावरती माझा खूप जास्त विश्वास आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून स्वामी जगाची सेवा करतात, जगात सुख वाटतं. हो, असं म्हणू शकता तुम्ही. यस, माध्यम लागतं हो कोणीतरी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.